नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिणामी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि गंगापूर धरणातून सतत पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधबा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सोमेश्वर धबधबा आता हा गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं पूर्ण प्रवाहित झाला आहे। मोठ्या क्षमतेने आता पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तरी सोमेश्वर धबधब्याची दृश्य आपल्याला या अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर धबधब्यानं हे जे आहे आता रौद्ररूप या ठिकाणी धारण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे धबधबा देखील कोसळायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 8428 क्युसेस इतक्या वेगानं पाणी जे आहे ते गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं आहे। खरं तर हा नाशिक शहरातील जवळचा आणि नाशिककरांचं आवडीचं पर्यटन स्थळ आहे। त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत ते आज रविवार असल्यानं नजर चुकवून या ठिकाणी येत असतात। मात्र या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं पुरेपूर घेण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी दुसरीकडे दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचं होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते देखील काही प्रमाणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्यांच्यावरती या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा होमगार्ड असेल यांचा देखील वॉच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे अशा पद्धतीनं नाशिकचा जो सोमेश्वर धबधबा आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। पूर्ण क्षमतेनं आता हा धबधबा जो आहे तो कोसळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। धबधब्यानं जणू रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।